आपण नेहमी भारताबाहेरच्या ठिकाणांचं उदाहरण घेतो आणि म्हणतो की त्यांच्याकडे बघा, अरबमध्ये तीर्थक्षेत्रांना किती चांगलं ठेवलं गेलंय, किंवा व्हॅटिकनमध्ये किंवा जगभरातील इतर सर्व ठिकाणी चर्चेस आहेत, त्यांना किती सुंदर ठेवलं गेलंय. तीर्थाची उपयोगिता त्याच्या सुंदरतेमध्ये थोडीच असते भाऊ. तीर्थाचा गैरवापर तर दोन्ही पद्धतींनी आहे. तुम्ही जाऊन नदी डोंगर घाण करून टाका, तर तो सुद्धा तुम्ही तीर्थांचा गैरवापरच केला. आणि तुम्ही तीर्थक्षेत्राला अगदी एखाद्या कॉर्पोरेट जागेसारखं सजवून टाका, ती सुद्धा तीर्थाचा नाश झाल्यासारखीच गोष्ट झाली ना. म्हणतात खूप चांगली व्यवस्था असते, ऑनलाईन टोकन मिळतं, इतके दिवस आधी तुम्ही पोचता, असं होतं, हे होतं, ते होतं. ही सगळी व्यवस्था तर खूप चांगली आहे, पण ही व्यवस्था एखाद्या बाजारपेठेत जास्त योग्य वाटते, जिथे विषय प्रेमाचा आहे. तिथे ऑनलाईन टोकन, जसं की स्वतःच्याच घरी जायचं असेल, तिथे प्रियतमा बसली आणि ती म्हणते 5 दिवस आधी ऑनलाईन टोकन, ऑनलाईनमध्ये या, खूप मोठी रांग असते. ना तीर्थ में, ना मूरत में, ना एकांत निवास में. ही गोष्ट आजपासून 500-700 वर्षांपूर्वी सांगितली गेली आहे, पण आज तुम्ही तुमच्या तीर्थक्षेत्रांची अवस्था बघा आणि तुम्हाला समजेल की अहंकार आणि तीर्थाच्या लढाईत कोण जिंकलंय. अहंकार तर जसाच्या तसा आहे आणि उलट फुगलाय. तीर्थ उद्ध्वस्त झालंय. आतमध्ये जेव्हा हेतूच अहंकाराच्या पोषणाचा आहे, तर तीर्थाचा सुद्धा तुम्ही गैरवापर अहंकाराच्या पोषणासाठीच करून घ्याल.